व्यापी गातोस आहे का तुझी व्यापी गातोस आहे? व्याप झाले तुला. तू आला गाऊच नको ना. तू काय मी तर म्हणते तू गाऊच नको. तू नुसता बोल. मला म्हणतो बाईला इथं काय कसले पैसे दिले? बाईला खदलवायचे पैसे दिले आणि ह्याला केस हलवायचे पैसे दिला नाही काय? बुवा केस हलवा, बुवा केस हलवा. बुवाला डिमांड येते, बुवा हलवा हलवा. बुवा हलवून हलवून दाबला नसतं. उटर उटर हनुमान. तुझ्या आज चालला हनुमानच काढते कुठं तो तू विचार कर आता. आणि त्या हनुमान नाही मेला, त्या हनुमान आहे. अरे उटर उटर हनुमान तुला हा म्हणतो उटर उटर हनुमान. याचा हनुमान नाही सुचवला ना तर बघा नाव. तर आता पहिल्यापासून बुवांची आपण चांगलीपणे हजेरी घेऊया. बरंच काही सगळ्यात बुवा बोलून गेले. बरंच म्हणजे बरंच काय काय बोलून गेले. बोलतात ते नंतर म्हणतात मस्करीचा विषय आहे. मस्करीची कुस्करी करू नको का? बोलतोस ना वर घाबरतोस कशाला? बोलला काय नाही? मस्करी आहे काही. घाबरू नका काही कुस्करी करू नका. मस्करीचा विषय तुम्ही सिरियसली घेऊ नका. इंग्लिश बिंग्लिश तुझं सगळं वेस्ट इंडिजने तुझं दक्षिण आफ्रिका सगळा काढते बा. आधी ते निग्रो काय निग्रो. मी दक्षिण आफ्रिकाचा तू निग्रो. तुझा आज इथं बघ कसा इग्रो काढतो तो. टुनटुन टुनटुन याचा टुनटुनचा टांटून वाजवते बघा. म्हणतो मी कसा डौलदार आहे. बाई कातल आहे त्याच्यावरती गोधड्या सुकत घालतो. बोलला ना कोणता गोधड्या? ह्या मुतलेल्या गोधड्या असतील त्या. कातलावर ह्या मुतलेल्या गोधड्या हा सुकत घालायला आलेला आहे. हा हाडाची कारण झालाय तुमतुना मागणं न पुढणं. मला म्हणतो मी कसा डौलदार आहे. जल्ला गेला तुझा डौलदार. जॅकेट घातलास आहे तो पोलका वाटतो तुला. तो पोलका वाटतो एवढू चांगल्याला जिरामलेले आहे. डौलदार तुझा. अरे डौलदार गडी कशाला बोलतात? हा भेंडी याची छाती बिती एकदम डौलदार आहे. तू कसला डौलदार? मला तू एखादी रोग झालेली कोंबडी असते ना तसा दिसतो. कधी याला जवळ ना बघा. मला म्हणतो पप्पी घ्यायला माझ्या तोंडात ये. कशाला? मला एवढा रोग नाही आलाय तुझी पप्पी घ्यायला यायला. त्यांना तुझा पुसलेला तोंड विमलचा. कधी ना कधी त्या तोंडात विमलच बोलताना. पण ते आपले बालीचे पैसे तू ऍडव्हान्स मी दिलेला आहे. तू जो थुक्या टाकणारा विमल खाणारा झाला कधी नाही तो तुझा तोंड बुवा. तुझ्या त्या तोंडात निसतं इमल 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 तंबाखू इमल तंबाखू इमल तंबाखू इमल तंबाखू. शिकलास रा गड्या तू पण. अशी म्युझिक द्यायची. गोष्ट तुझ्या न माझ्या प्रेमाची. बुवा म्हणतो हा मेन विषय. माझ्यासारखा डौलदारपणा जर तुला आणायचा असेल तुझ्यामध्ये तर झाटे काजू है ना विषय बघा. हा तो काय बोलला? जर तुला माझ्यासारखा डौलदार बनायचं असेल तर तू झाटे काजू खा. बोलला ना नाही? म्हणजे यान किती झाटे काजू खाल्ला नाही याचा विचार करा. बरोबर आहे? तो काय बोलला? माझ्यासारखा डौलदारपणा जर तुला स्वतःमध्ये आणायचा असेल तर तू तेजल काय खा? झाटे काजू. मग यान किती झाटे काजू खाल्ला नाही ते मला सांगा बरं. म्हणून हा एवढा झिरताडलेला डौलदार झालाय तो. एक काम कर. झाटे काजू काय आहे ते मला पण माहितीये. मला पण माहितीये तो ब्रँड. ते दुकानाचं नाव आहे ते मलाही माहितीये. मी काही ते येडी नाही. मी मुंबईला राहत असले तरी चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर लांजा सगळीकडचं मला सगळं माहितीये. कळलं काय? हे पिणाऱ्या गांजा आपल्याला पण सगळं माहितीये. आपल्याला पण सगळं. ते झाटे काजू आहेत ना बुवा त्याचे डॅश पण आणि काजू पण दोन्ही तूच खा. आणि तसाच आहे तू. तसाच झालाच आहे चिडचिडलेला. बुवानी गण गायला. बिन तेरे हम कैसे जिए कैसे जिए. तू एक काम कर. तू भुचात पाणी घेऊन मरूनच जा. तू जगूच नकोस. कैसे जिए. माझ्या पोरींना म्हणतो तुझ्या पोरगी नाचातली एक पोरगी दे मला लगीन करायला. है ना? मी सगळीकडनं वास काढून झाला. आता तुला इथं वास
फोनवर. कोणासोबत केलीस? ती माझ्याच पोरींसोबत केलीस ना. मला फोन करतो भिकारीसारखा, हॅलो ते मला ना जरा तुमच्याकडे काम होतं. हा बोला बोलले, बोला काय काम आहे बोला. घाटकोपरला बारी होती. नाही ते जरा मला तुमच्या ना पोरींसोबत ना एक रील बनवायचे. का भिकारड्या? ते एक रील काय बनवलं ना पोरींना म्हणतो आता तुझ्यातली पोरगी दे. अरे किती नीच आहेस रे तू, किती खाज आहे रे तुला. काय खाजी उद्या, किती खाज आहे तुला. माझ्या पोरींना मागतोस. मी त्यांची आईच आहे, तुला एक पण पोरगी देणार नाही बेट्या. कशी पोरगी माझी पटे कुठं गेली ती. हा काय बोलतो मी मुंडावळ्या घेऊन येतो. आम्हाला म्हातारे लोक नाही आवडत. बघितलंस, एकही शब्द कापा आहे. कापा आहे म्हणजे काफी आहे. काफी आहे, कापा आहे नाही. जर याचं नाव सांगत ना तर फणस येतो. कापा फणस तो बोलतो ना, तर एकच शब्द कॉफी आहे बुवा. कॉफी, काफी पण नाही. म्हातारा ना, मग या म्हाताऱ्याला परत रील बनवायला उभा करू नको. आजच्या ती रील डिलीट मारून टाकायचा. 1 मिलियन घालून टाकायच्याच. नाही तर काय मग सगळीकडे सांगत असतो. हल्ली मी त्याच्या बाऱ्या बघते ना, कधीतरी आपला येतो रील तेव्हा बघते. माझी एक रील व्हायरल होते, 1 मिलियन गेले. कुठली? माझ्याच पोरींसोबत केलेली. आणि त्या पोरींवरती डोळा टाकतोस. अरे काय तुझं आता करू, मरू दे. नंतर बुवा म्हणतो, बुवाचं हे गेलं काय, उठर उठर हनुमान. उठर उठर हनुमान तुला मानसा. बुवा किती इथं उठर 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 केलास ना तरी तुझा उठणार नाहीये आवाज. तेवढं तू लक्षात ठेव. अरे बाप रे, दादा आले त्या कार्यक्रमाला. खरंच या बाबा दादांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सुंदर उत्कृष्ट नमन आहे त्यांचं आणि मला पर्सनली खूप आवडतं. आणि हा बुवा पण नमनवालाच आहे, मावशीचं काम करणार आहे. या ठिकाणी बघा, बाई बारीमध्ये तुमची एक झलक होऊन जाऊ दे, तुम्ही पण नाचावेत असं प्रतीक शेठ सुर्वे सरपंच आहेत, त्यांचं म्हणणं आहे. कदाचित मला नाचताना पाहिलं असेल त्यांनी आणि तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. तर नाचूया, नंतर नाचूया आपण. पण आधी ह्याला आपल्या तालावर नाचूया. डायरेक्ट याच्या गवळणीला हात घालूया. लिहिलंय बरंच काही, पण कसं असतं ना, नुसतं बोलत बोलत राहिलं ना का पब्लिकला मजा येत नाही. बरोबर का नाही? तर जरा गाण्याचं कटिंग बिटिंग घेतलं ना का बारीक अशी जो घासून होते. मग पहिलं कसं गवळणीची कटिंग देऊ, कारण पहिली येते ती गाणं मागून गवळण आणि ती गायले म्हणजे या मावशी ना आता. तर या मावशीच्या गवळणीला आपण देऊया कटिंग. बुवांची गवळण होती. बुवा म्हणाले ह्याच्यावरून म्हणजे बघा, मी खरं नाही खोटं नाही सांगत आहे. आज ही गवळण गायला मी सांगितली यांना. हे किशोर सणस आणि तेजल पवार जेव्हा हा सामना माझा ग्रुप म्हणजे संतेज म्युझिकल ग्रुप मुंबईला लावत होतो कार्यक्रम, तेव्हा मी एका शब्दात सांगितलं, सणस जर सुधारत असशील तर तुझ्याशी मी बाऱ्या करते. एकाला डिचू दिलेलं आहे मी, ते सगळ्यांना माहिती आहे. पण म्हटलं जर तू व्यवस्थित करत असेल तर मुंबईला येऊन मला म्हणतो नाही मी चावट गवळण लावणार आहे. म्हटलं चावट लावशील तर चपलीनं मार खाशील मुंबईत. चांगली गवळण लाव. मग आता तीच तू गवळण लावलीस ती किती तुझी व्हायरल झाली. म्हणजे तू चांगलं गायलास तर ते पण लोकांनी एक्सेप्ट केलं ना, लोकांना आवडलं ना. तुझ्यासारख्या गटारातून काहीतरी चांगलं पाणी बाहेर पडलं, मग म्हणून ना ती गवळण लावलीस. मग त्याच्यावर आज शेवटी गटार उघडलेला आहे. गटाराचा वास सगळीकडे सुगंध दुर्गंध सुटलेला आहे. मग काय गटाराचा वास म्हणतो बघा, जाता बाजारी राजा अडल हो, राजा अडल हो. आणि काय म्हणतो बघा शांती शब्द बघ, आज किशोर हाती चाव चढल हो. ती चाव चाव म्याव. काय याचे शब्द, काय दलित. मी माझं पाठी घेते, मी याला उगाच बोले मला भीक मागायचं 15वी झाले. काय याचे शब्द, 5वीच्या पोरावाली पण शब्द नाही त्याचे. आज किशोर ती चाव, ती चाव. आज किशोर ती चाव चढल हो म्हणजे काय, अरे तिच्या वर म्हण. तुला वर म्हणायला काय लाज वाटते? मग नको नको ते इथं घडल हो. शेवटी शेवटी पाया पडल हो, पाया पडल हो. आज किशोर हाती चाव चढल हो. आई ती चाव बाहेर आहे. कुठं आहे? त्याला कुठं ठेवला आहे? मला तिथं ठेवला आहे.
त्याला कुठे ठेवला आहे? कुठं? त्याला कुठे ठेवला आहे? Oh my God! Oh darling! Hello darling! How are you darling? कोण आहे मी? दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज. Hello darling! How are you? जल्ला डार्लिंगचा बच्चा मोठा शाना असू दे. But darling, excuse me, please listen my girl, okay? I am giving you cutting. आज नवरा कसं बघा भिकाऱ्यासारखं बाहेर येऊन बाऱ्या बघायला लागतात माझ्या. बघा सनस किशोर कसं असं तुला बघायला लागतं बाहेर येऊन. हलवायचीच कामं कर तू, हलवायचीच, म्हणून तुला लोक बोलवायची कामं करतात. मग गवळ्यांची कटिंग कशी आहे? आज बघा मस्करीचा विषय आहे. खरंच सुंदर कार्य करतात, तिचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्या. म्हणजे आज आपण जे म्हणतो ना अश्लीलता त्याला अपवाद ठरलात आणि सुंदर कार्य केलात. गावच्या कार्य सुद्धा सुंदर रीतीने पार पडल्या. तुमचं मनापासून कौतुक. आणि म्हणून गवळ्यात मात्र घासून म्हटलं बोट आहे माझ्या लक्षात. सगळे एकूण शब्द. बोट ही मरवावर बोट ठेवते, मी पण हिच्यावर ठेवतो. बच्या जागी च करू नका. तर त्याची काही एवढी गरज नाही पडली. सडलेलं असेल ते आणि एवढ्या वर्षाचं कुसलेलं असेल ते. आय एम सॉरी किशोर, सॉरी की आज नवला इथं घडल हो, इथं घडल हो. पेंड्या दोस्त हायाचा रडल हो. विषय त्यांनी विषय दिला काय? दही दूध चोरण्याचा. बरोबर आहे. राधेला अडवून काना तिच्यावर चढेल दही दूध खाण्यासाठी. बरोबर. आतापर्यंत ग्रंथ पुराणात असं नाहीये की काना राधेवर चढून दही दूध खाल्ला. हा विषय नाहीये. फार तर राधेने जे शिंक्यावरती माठ टांगलेले असतात, राधेच्या घरचं असू दे किंवा कोणत्याही गवळ्या घरी जे शिंक्यावरचे माठ असतात, ते टांगलेल्या माठातून दही दूध काढणं हे शास्त्र आहे. पण राधेवर किशोर चढला हे आजच या किशोरांनी सांगितलं बुवा. खरंच ही चढाचढी जो हा करतोय ना, याची चढाचढी वडावडी आज मी काढते बघा कशी. मग आता काय करतो तो? आता तो जर चढणार असेल तर तो असाच नाही ना चढू शकत एवढूचा काना. कोणाला तरी घेऊन चढणार का नाही? मग तो कोणावर चढतो? तर पेंड्यावर चढतो. मग जेव्हा हा पेंड्यावर चढतो तेव्हा पेंड्या त्याचं वडतो. पाय वडायला याचं किती मोठा असेल पाय ते आपल्याला माहित नाही. आणि म्हणून आज नवला इथं घडल होय. अजून बाकी आहे, अख्खी गवळण बाकी आहे. किशोर, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज. मी वेस्ट इंडिजची प्लेयर आहे. आणि तू कुठला आहेस? USA चा. Oh my God. आज नवला इथं घडल हो, इथं घडल हो. पेंड्या दोस्त हायाचा रडल हो. खाण्यात दही दूध कसा अडल हो. अडूनच बसतोय, मला दही दूध पाहिजेच. काना तू काय पण कर. खाण्यात दही दूध कसा अडल हो. शेवटी किशोर त्याच्यावर चढल हो, त्याच्यावर चढल हो. मग खालून पेंड्या हात्याचं वडल हो. किशोर त्याच्या चढल हो, त्याच्या चढल हो. आणि पेंड्या हातालून वडल हो. Yeah.
कसे टवकारलेले असतात. त्याला ते केसांना ऐकायला कसं जातं, एवढी केस वाढवलेली आहेत ती. नंतर बुवा म्हणतात मी पितो तो पितो, आधी मध्ये पितो, आता इकडे येत नाहीये बघू तुझ्या तोंडाचा वास घेते सगळ्यांसमोर. आजा 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 अरे जल्दी आजा. केसात उभा झाल्या पण असतील, काय सांगू शकत नाही. अरे सणस आजा तेरे मुंह का बास लेना है आजा. नाही आएगा. अरे येणारच कसं, आम्हाला माहितीये हे लावल्याशिवाय इथे येऊ शकत नाही. यांना आता या वयात लावायला एकच गोष्ट उरली, बाकी काही उरलेलं नाही. त्याच्यामुळे बुवा तुम्ही हे लावूनच येणार. आम्हाला माहितीये तुम्ही कितीही लोकांना आज मी नाही पिलेलो तरी तुझा तो हटुले पण आहे ना, तो सगळं काही दाखवून देतो. मी हितला सांगू शकते तू पियालायस का नाही. खोटा बोलायचा नाही बुवा, खोटा बोलायचा नाही अजिबात. म्हणतो मी माझी पितो, तुझ्या बापाची पित नाही तर माझ्या बापाची कशाला पिय. आणि गणपतीला म्हणतो फोन लावून सांग, गणपती पोहोचल्यावर फोन लाव. तुझ्या बापाने गणपतीला फोन देऊन ठेवला नाही का, आयफोन काय म्हणजे कटिंग. म्हणतो माझी कटिंग ऐकल्यावर सगळे भाऊक होतील. म्हणजे ह्याची कटिंग काय, गणपती फोन करून सांगा, फोन लावा, पोचल्यावर फोन लावा, म्हणजे ह्याला फोन गणपती लावणार आहे. काय बुवा काय पण लोकांना बोलायचं म्हणून बोलायचं. म्हणतो मी गु खाईन, त्यातला तुला थोडा पाहिजे तर मला कशाला. तू गु खातोस तर तू एक्सेप्ट केलंस, मी खाईन गु, मी खातो तर तू गुच खाणार आहेस गुवारड्या, नाही तर काय. भरपूर भरपूर अहो मला लिहायला काही सांगायला नको, तिथे एकटी मी वही पेन घेऊन लिहिते. आता मलाही बांधायचं. चला शेवटचं गीत याचं काय होतं, कटिंग द्यायची देऊया. चला या नटीनं मारली मिठी मला, या नटीनं मारली मिठी, शाटी तुऱ्याची तेजल किशोरची, आज बारी ही हाय ना मोठी. असा आवाज आहे याचा. याचा आवाज आहे का पादर पुच्छटाचा असा आहे का तो. अरे शाटी तुऱ्याची तेजल किशोरची, आज बारी ही हाय ना मोठी, माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालीन खुटी. खुटी घालायची ना तुला, थांब खुटी घालायला जागा करून देते हा बुवा. मग बुवाला कसा विषय घेते बघा, ग्रंथ पुराणाशिवाय आपण बोलत नाही. आता जे काय बोललो ते मस्करीचा विषय ते बोलले तेच मस्करी केली. पण आता कटिंग देताना मात्र पुराण कर्णाचा विषय गात आहे बुवा. कर्णाचा जन्म हा कुंतीच्या उदरातून झाला आणि तो कसा झाला त्याच्यावरती कथा हे आहे बघा. ग्रंथ पुराण सारखंच सारा, अरे आहे हा विषय खरा, अरे आहे हा विषय खरा. मग झालाय घोटाळा सारा, मग झालाय घोटाळा सारा. बुवा तुझ्या बापाचं नाव सांग जरा, मग झालाय घोटाळा सारा. बुवा तुझ्या बापाचं नाव सांग जरा. गोट्यावर आला शेवटी. ते मरू दे गोट्याचं, त्याचं नाचातली पोरगी ते म्हणतो तू लग्न करून काय दिवे लावले. 4-5 वर्ष झाली तुझ्या लग्नाला पोर कुठं खेळवलंच आहे, बोलले का नाही. 3 वर्ष झालेत माझ्या लग्नाला, पोर मी खेळवलं नाही, खेळवलं आहे. त्याच्याशी याला घेणं देणं काहीतरी असेल ना, बरोबर. अरे बुवा जर मी पाळणा, मला म्हणतो पाळणा कधी हलवणार आहे. जर मी पाळणा हलवला तर तुझा खुळखुळा कोण वाजवेल. मग इथं मी पाळणा जर हलवला तर तुझा खुळखुळा वाजवणार आहे कोण, सांग तू मला. बाऱ्या कोण करणार मग. थांब जरा करते
ते घुगऱ्या तुला खायला देणार मी 5वीच्या. तू टेन्शन घेऊ नकोस. आणि नाचाची सिंगल वारी तुझीच ठेवी. मग माझ्या पोरावरून 2-4 गाणी काढ चांगली आणि माझ्यावरून पण काढ, तेव्हा लिहून ठेव. त्याच्यामुळे पाळणा बिळण्याचे विषय बुवा पाळणा गीत गायला आलायस का इथं? काय पण याचं जातं. पण आता ह्याला जरा एक शास्त्रीय पद देऊया. बुवा जास्त केसा हलवतो ना, केसा हलवतो का नाही? हा, तसा काय मोठा शेठ. आणि पहिला येतो, अरे तुरेवाल्याचा साज असतो तो. तुरेवाल्याची टोपी म्हणजे तुरेवाल्याचा साज. टोपी असो फेटा असो, हा खरा तुऱ्याचा साज असतो. तू येतोस घालून पाटलासारखी टोपी, तिथपर्यंत चांगला वाटतोस. मग इथे येऊन ती पाटल्याची टोपी काढून केसा कशाला हलवून दाखवतोस तुझी? मग जर तुला तो साज, त्याचा रिस्पेक्ट, त्याचा मान सन्मान नाही ठेवायचा आहे तर घालूच नकोस ना, बरोबर का नाही? तिथनच जिपऱ्या हलवत यायचं इथं. तिथं येऊन कशाला टोपी बिचारी ती काढून टाकायची? याचा अर्थ तू तुझ्या तुऱ्याचा अपमान करतोस. हे तू लक्षात ठेव. आता मी लहान आहे तुझ्यापेक्षा, मला हे तुला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. बाऱ्या तू माझ्या आधीपासून करतोयस. मग विनायक नटेगाव बोम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. त्याच्यामुळं काय केलास अवतार, पार्वती म्हणते शंकराला, काय केलास अवतार, आधी दिसत होताच बेस, जरा आला राग मला बुवा तुझं कापून टाकीन केस, जरा आला राग मला बुवा तुझं कापून टाकीन केस. किशोर सनस रह के तो जरा उनका फनस फोड़ दो. तो अरे भर दुपारी आला तिच्या दारी. पर्सनल कोणाला मी बोलणार नाही, पर्सनल विषयच बोलायचा नाहीये. पण जर गेला तर शास्त्रात जातोय, त्याच्यामुळे स्वतःवर ओढून घ्यायचा नाही. अरे भर दुपारी आला तिच्या दारी, मग एका बाईच्या परी एकाच शिट्ट्या वाजवणाऱ्यांना माहिती वाटतं, माहितीये का हो? मग एका बाईच्या परी बुवा झाला भिकारी, भर दुपारी आला तिच्या दारी, भर दुपारी आला तिच्या दारी. एका बाईच्या परी, एका बाईच्या
सरपंचाचं म्हणणं आहे मी नाचले पाहिजे, बरोबर? तर मारू काय एक चाल?
साहेबांची इच्छा आहे ती पूर्ती आपण केलीच पाहिजे आणि त्यानंतर आपल्या या दुसऱ्या बारीची सांगता करणार आहोत आणि नंतर पुन्हा भेटू नवरात्रीमध्ये। या ठिकाणी बऱ्याच बाऱ्या आपल्या लागणार आहेत, नवरात्रीमध्ये लागलेल्या आहेत। लवकरच आपलं नवरात्रीचं शेड्यूल येईल, तर तोपर्यंत सर्वांना गुड बाय, टाटा। आणि या बुवाला आता टाटा येऊन दुसऱ्या बारी।
यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बोल श्री गणपती गजानन